प्रचाराच्या पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवार भरतकृष्ण भोईरांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद. निशाणी बॅटवर पहिल्याच दिवशी प्रचारात मारला सिक्स. भरत भोईरांचा विजय फिक्स. नवी मुंबई महानगरपालिका 2026च्या पंचवार्षिक निवडणुकीचा आज प्रचाराचा श्री गणेशाय झाला. भरतकृष्ण भोईर यांनी दहिसर येथील जागृत देवस्थान असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरात सपत्नीक दर्शन घेतले. आपली निवडणूक निशाणी बॅट घेऊन प्रचाराला सुरुवात केली. निवडून निवडून येणार कोण? भरत भोईर शिवाय आहेच कोण? कोण आला रे कोण आला? विकास करणारा भूमिपुत्र आला. अशा गगनभेदी गर्जना करत प्रचाराला सुरुवात केली. नावळे गावात भरतकृष्ण भोईरांची एंट्री होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. महिलांनी उमेदवार भरतकृष्ण भोईरांचे औक्षण करून विजयी भव असा आशीर्वाद दिला. ज्येष्ठ नागरिकांचे दर्शन घेत विजयी भव अशा ज्येष्ठांनी सुद्धा आशीर्वाद दिला. यावेळी अपक्ष उमेदवार भरत भोईर यांच्या सोबत शेकडो तरुण व महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात प्रचाराची रणधुमाळी निर्माण केली. अपक्ष उमेदवार भरतकृष्ण भोईरांनी 14 गावांच्या नागरिकांकरिता विविध ठिकाणी पाठपुरावा करून 14 गावात जटिल समस्या बनली होती, ती म्हणजे पाणी. कधीच न सुटणारी समस्या चुटकीसरची सोडून पहिला सुखद धक्का 14 गावातील नागरिकांना दिला. ज्या नारवली, बाळे, वाकळण, बामारली या गावात पाणी मिळाले नव्हते, त्या ठिकाणी स्वतः प्रयत्नाची पराकाष्ठा करून आणि स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून त्या 4 गावांना पाणी दिले. प्रत्येकाच्या सुखदुःखात हिरहिरीने पुढाकार घेऊन मतदारांच्या गळ्यातील अपक्ष उमेदवार भरतकृष्ण भोईर हे ताईत बनले आहेत. तरुणांना क्रिकेट सारखे सामने भरून एक प्रकारचे व्यासपीठ निर्माण केले. मतदारांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, महाआरोग्य शिबिर लावून आरोग्यम धनसंपदेचा नारा दिला. शासनाच्या विविध योजनेचा लाभ अपक्ष उमेदवार भरतकृष्ण भोईर यांच्यामुळे जनतेला मिळाला आहे. अशा एक नाही तर अनेक समस्या सोडण्यासाठी भरतकृष्ण भोईर हे कार्यतत्पर आहेत. हे मतदारांना भरत भोईरांनी आपल्या कृत्यातून दाखवून दिले आहे. 14 गावातील मतदार आणि पावणे तुर्भे येथील नागरिकांच्या अनेक समस्या ज्या सुटू शकल्या नाहीत, त्या गंभीर समस्या सोडण्यासाठी भरतकृष्ण भोईरांनी अपक्ष उमेदवारी घेतली आहे. ती फक्त जनतेचा सेवक, जनतेच्या खातीर आणि आज निवडणुकीचा प्रचार करत आपल्या हातात निवडणूक निशाणी बॅट घेऊन मतदारांच्या घरोघरी पोहोचत आहेत. आपलं अमूल्य मत विकासाला द्या असे बोलून महाप्रचारास प्रारंभ केला आहे. मतदार राजांना सुद्धा हेवा वाटतो, कारण स्थानिकांचे प्रश्न सोडण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रास प्राधान्य दिले पाहिजेत असा दृढ विश्वास सुद्धा 14 गावातील जनता व्यक्त होताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार भरतकृष्ण भोईरांनी सुद्धा 2 वेळा सरपंच पद भूषविले आहे. प्रशासनाच्या तगडा अनुभव आणि प्रशासनावर मजबूत पकड भरतकृष्ण भोईरांची आहे. त्याच अनुषंगाने 14 गावातील विकास म्हणजे फक्त रस्ते करून विकास होत नाही, तर मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदाने, शिक्षण, आरोग्य, गटारे, मुबलक पाणी, पथदिवे, तलावाचे सुशोभीकरण, नानानानी पार्क असे विविध प्रकारची विकासाची दूरदृष्टी भरतकृष्ण भोईरांकडे आहे. त्यांनी योग्य तो नियोजन केलेला विकास त्या 14 गावांच्या आणि तुर्भे, पावणे व इतर झोपडपट्टी विभागात करायचा आहे. निवडून यायचे कशासाठी? तर जनतेच्या हितासाठी. म्हणून तर भरतकृष्ण भोईरांनी प्रभाग क्रमांक 14 ड मध्ये आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांच्या निवडणूक निशाणी बॅटवर मतदान करून प्रचंड मतांनी निवडून आणायचे आहे. 14 गावातील आणि तुर्भे, पावणे व इतर वार्डातील जनतेचा उत्तुंग मिळणारा प्रतिसाद पाहून अपक्ष उमेदवार भरतकृष्ण भोईरांचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे. मतदार स्थानिक भूमिपुत्रास बॅटवर मतदान करून मारणार सिक्स. अपक्ष उमेदवार भरतकृष्ण भोईरांचा विजय होणार फिक्स. मतदारांचा भरत भोईरांना मोठा प्रतिसाद. मतदार राजा देणार विकासालाच साथ, विकासालाच साथ. दर्शक बांधवांनो, ह्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.